जय जय राम राम कृष्ण कृष्ण जय कृष्ण
कैलासवासी संतोष सोमनाथ साकोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्तपारायण सौभाग्यवती भाग्यवती भाग्यवान यांच्या सुसराव्या कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होणार
सांग तो तुम्हासे भजाए सांग तो तुम्हासे
नाही तरी केलं झोपवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे मुली महावसी काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण तुका म्हणे आलं विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे मुली महावसी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय देव संवेद्या आत्मरूपा देवा तुझ
जगदीशु सकलार्थमती प्रकाशु मने वृत्तिदासु अवधारी जोगे विभू वेदनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया मोहवेशं ददानं गवामृतानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार दयाचे केल्या स्मरण होय विद्येचे अधिकरण त्यांची बंधू श्रीचरणाचे गुरुंचे नमस्कार आता संगतो तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती देव निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारांचा हा 3 चरणांचा सामान्य जनजीवाला उपदेश करणारा आजचा अभंग प्रस्तुत कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी कसा परिहार देतो असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा आळंदी वल्लभ साधकांचे मायबा मुक्त कैवल्य तेजोनिधी हृदय सम्राट विश्ववंदनीय मावळमावळशो ज्ञानोबर देवनिवासी जगद्गुरु तुकोबार आणि संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आज कैलासवासी संतोष दादा सोमनाथ साखरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज नामरूपी पुष्प घोंगड्याचं भाग्य ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलं खऱ्या अर्थाने समस्त साकोरी परिवार आपतेष्टवर्ग नातेवाईक त्याचबरोबर संतोष दादांच्या पत्नी आमच्या काही जे गेली 4-5 महिने आळंदीसारख्या पुण्य पावन भूमीमध्ये माझ्याकडे कीर्तनाचं प्रशिक्षण घ्यायला त्या ठिकाणी येतात। युट्यूबच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रेमाच्या संबंधातून दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं हे जे कार्य आहे नामरूपी पुष्प घोंगड्याचं हे ताईंच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलं। ताईंचं समस्त परिवाराचं मी मनापासून आभार मानते। त्याचबरोबर कीर्तन साथीला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज ख्यातनाम सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने माझं परम भाग्य असं म्हणायला काय हरकत नाही। भाग्यवंत मनोदय शरण गेले पंढरी राया नावातच भाग्य असल्यामुळं
मला तर त्या ठिकाणी धन्यता वाटते. माझे पती संगीत विशारद भागवत महाराज भाग्यवंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर गायन साथीला आळंदीतील दिग्गज गायनाचार्य भगवान महाराज, साक्षात भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्यानंतर काय काळजी करायची कारण आहे, बरोबर आहे का नाही. भगवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचं नाव काय? आदरणीय चंद्रकांत महाराज या ठिकाणी. बाबांचा देखील गोड गायन सुरुवातीलाच आपल्याला ऐकायला भेटलं. ह्या वयामध्ये बाबा धन्यवाद. थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद आमच्यासारख्या लेकरांवरती राहोत ही माऊलींचरणी प्रार्थना आहे. त्याचबरोबर सर्व वरिष्ठ मंडळी बाबा या ठिकाणी आहेत, महिला वर्ग आहेत, विनेकरी ताई असतील, त्यांच्या माध्यमातून गोड असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. साऊंड सर्व्हिस देणारे दादा, त्यांचे देखील मनस्वी आभार. कमी वयामध्ये आपण ज्यांचा एवढा सुंदर असा पकवाज ऐकत आहेत, आमचे दादा, आमच्यावरती माझ्या परिवारावर नितांत प्रेम करणारे पवन दादा मिसळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असा मृदंग वाजवतात बरं का, आमच्या बरोबर त्यांची सुंदर अशी साथ असते, त्यांचे देखील मनस्वी आभार. बाबा नाव काय आपलं? आदरणीय सुप्रियांना गोड असं हार्मोनियम वादन या ठिकाणी करतात. बाबांचे मनस्वी आभार. ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होती, लाईव्ह नाही ना दादा? ओके, बर बर. एकादशी वारी युट्यूब चॅनल आहे. वा वा, दादांसाठी एकदा टाळ्या म्हणून राहू द्या. तसा आमचा प्रयत्नच असतो दादा, प्रत्येक ठिकाणी म्हणजे युट्यूब चॅनलला आपण घेऊनच जातो, कारण सध्या काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी नाही, हरिपाठ नाही, कोणता ग्रंथ नाही, पण काय असतो हातामध्ये? मोबाईल असतो. मग आम्हाला पण वाटतं मोबाईलच्या माध्यमातून चांगलं कार्य घराघरापर्यंत पोहोचावं, परंतु सगळ्याच ठिकाणी युट्यूब चॅनल वाल्यांना घेऊन जाणं शक्य नसतं. परंतु भगवंताने ऐकलं, या ठिकाणी दादांच्या माध्यमातून सुंदर अशी सेवा या ठिकाणी भेटते, त्यांचे देखील मनस्वी आभार. उपस्थित सर्व मान्यवर असतील, वरिष्ठ मंडळी, गावकरी मंडळी असतील, सर्व आप्तेष्ट वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या एकत्रित करणारे कार्यक्रमास लाभलेलं सुंदर असं सौंदर्य. या श्रोते मंडळीमध्ये माझी 5 वर्षाची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. गोड गायन करते बरं का, ते युट्यूबला तुम्ही नक्की ऐका. होता आमच्या कैवल्याला घेऊनच या म्हणून मी या ठिकाणी घेऊन आले. तसं अवघड आहे थोडं सगळं बघून शाळा, परंतु असं माऊलींची कृपा आहे, माऊली करून घेतात आपल्याकडून हे कार्य, आपण का कमी पडायचं मला असं. तिची देखील साथ मला आहे, कारण लहान मुलं म्हटलं की शांत बसत नाही. तुम्हाला सर्वांना तर अनुभव. 6 महिन्याचे असल्यापासून दादा त्याला घेऊन कीर्तन करते महाराज, पण कधी एकदा देखील त्याने मला त्रास दिला नाही, याचा स्वाभिमान मला वाटतो. कारण आपल्या नसामध्ये इतर दुसरं कोणाचं रक्त नसून साक्षात माऊली ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं हे संस्काराचं रक्त आपल्यामध्ये भिनलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, आणि ती कुठं कारणे लागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. विठ्ठल सर्वांच्या एकत्रित करणारे कार्यक्रमात लाभलेला म्हणजे असं सौंदर्य. अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय सामान्य जनजीवाला या अभंगातून उपदेश करतात. काय उपदेश करतात? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? विठ्ठलाला भजा. नाही म्हटलं तर काय होईल? महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. पण ज्यासाठी जी गोष्ट प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे, त्यासाठी जर उपयोगाला नाही ना आली तर ती वाया गेली बरं का. आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, ह्या दिवसामध्ये कशाचा सीझन असतो? खायचं तरी बोला, आंब्याचा सीझन असतो बरोबर आहे का? आता आंबे बहुतांश आलेले आहेत महाराज. आता आंब्याच्या ह्या सीझन मध्ये आपण 1 डझन नाही 2 डझन आंब्याची करंडी आणून घरामध्ये ठेवली. लक्षपूर्वक ऐका बरं का, कमीत कमी खाण्याचं तरी ऐका. भोजनाचं जाऊ द्या, मग भोजनाचं तरी बघूया. करंडी आणून ठेवली घरामध्ये, त्यातला एकही आंबा कापूनही कारणे नाही लावला आणि रसही करून कारणे लावला नाही, तर काय होईल? तो नासल्याशिवाय राहणार नाही. त्यातला एक जरी आंबा नसला तर सगळे आंबे नसल्याशिवाय राहत नाही. तसं हे झालं खाण्याचं. पण सुंदर असा भगवंताने नरदेह देऊन किती सुंदर आहे बघा ना. जिथं हात पाहिजे तिथं हात सरळ आहेत. आपण हाताने टाळे मुखाने नामचिंतन करू शकतो, पण करतो का? जर हे हात आपल्याला महालक्ष्मी सारखे त्या गौराई सारखे थाट दिले असते तर वाक वाक हे म्हणतात ना लवचिकता नसती दिली तर काय केलं असतं महाराज?
हे मुख बघा ना, सरळच आहे, नाक जिथले तिथंच आहे. एवढा सुंदर असा देह नियोजन पूर्वक त्या ठिकाणी भगवंताने दिलेला आहे. कशा करता दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा तया झाला पाटा. अल्लाह ने तुझे दिया. मग काय केलं? खाया पिया सुखदे खाया. लक्षात घ्या, आपण जन्माला आलो, खाल्लं पिलं, झोपलो, आराम केला आणि जिथं जन्माला आलो तिथं मरण पावलो महाराज. यासाठी भगवंताने देह दिला नाही, दिला देह भजना गोमट. याच देहीकडे देवाचे आणि काही ज्ञान नाही कुठं. असं कुठं ऐकलंय का? सप्ताहाचा कुत्र्या मांजरांची त्या ठिकाणी बैठक बसली, त्यांनी सुंदर असं सप्ताहाचं नियोजन केलंय, किंवा आता पुढे सगळे कुत्र्यांचे मंडळी त्या ठिकाणी बसले, त्यांनी हाताने टाळ्याने मुखाने नामचिंतन केलं, असं पाहायला भेटलंय का? नाही महाराज. याच देहाने देवाचं भजन करता येतं. 2-4 दिवसापूर्वी माळशिरसला दादा कीर्तन होतं माझं, वर्षाबद्दल कीर्तन होतं. वर्षाबद्दल कीर्तनाला अवघड असतं का बाबा. नैमित्तिक कर्माचं कीर्तन म्हटलं ना, माणूस कीर्तनकार वक्ता जो आहे ना, असं बांधलेला असतो महाराज, त्याला अभंगही सोडवायचा असतो, नैमित्तिक कीर्तनाचं महत्वही सांगायचं असतं, आणि बाकीच्या गोष्टीचा पण विचार करून टायमिंग पण बघायचं असतं. लगेच महाराज नंतर 12 वाजले. अरे आपले 12 वाजले ती बघा ना, भगवंताच्या नामचिंतन इकडे तिकडे थोडासा वेळ गेला म्हणून काय झालं ना, आपण देवासाठी वेळ देत नाही म्हणून आपले 12 वाजतात. लक्षात घ्या. वर्षाच्या कीर्तनाचा वेळ तुम्हाला सांगते, 12 म्हणजे 12च नसतो, मध्यान्ह काळ ठरलेला असतो. 12 वाजून 15 मिनिटं, 12 वाजून पुढचे काही मिनिटं असतात, पण डोक्यात एकच असतं, काय? ताई 12 वाजले, ताई 12 वाजले. दुसऱ्या एका ठिकाणी भाषण वगैरे चालू असू द्या, बरं तुम्ही म्हणता का तेव्हा त्याला उरेल बाबा 12 वाजले, तर तिथं आपण धाडस करतच नाही ना महाराज. कारण इथं आपण सगळं ऐकून घेतो ना. एवढंच एक व्यासपीठ आहे, एवढंच एक क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी कुणीही यावं आणि वारकरी संप्रदायावर बोट दाखवावं महाराज. इतका सोपा आणि साधा संप्रदाय नाही महाराज हा, लक्षात घ्या. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी माळशिरसला कीर्तन होतं, पंचपती झाली, असंच परिहार देत असताना एक कुत्रा आलं महाराज तिथं. चोपदार होते, हडहड त्याला बाजूला करायला लागले. चोपदार काकांना म्हणलं बाबा क्षमा मागते, पण त्या कुत्र्याला बाजूला करू नका, बसताय बसू द्या ना महाराज. 2 पायाच्या कुत्र्यांना कळालं कीर्तनामध्ये येऊन बसावं, पण 4 पायाच्या त्या ठिकाणी कुत्र्याला कळालं, पण 2 पायांच्या कळत नाही, त्याला काय करायचं महाराज. ही अधोगती आहे महाराज, लक्षात घ्या, अधोगती. शोकांतिका वाटते कारण या पंचक्रोशीचं वैभव आहे. आपले कानोपाठक महाराज या ठिकाणी होऊन गेले, संत होऊन गेले. खऱ्या अर्थाने आपल्याला देव संत ओळखता आले नाही महाराज. जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, तो कोणताही माणूस असो. आपल्या संत कळलेला माणूस काय करणार महाराज, लक्षात घ्या. कानोपाठकांचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काशीचे विद्वान पंडित त्या ठिकाणी कानोपाठकांची कीर्ती ऐकून गावामध्ये आले आणि पाहतात तर काय, कानोपाठक आपल्या लेकरांसमोर खेळत बसलेले होते महाराज. काशीचे विद्वान पंडित म्हणतात, तुमची तर कीर्ती ऐकून मी तुम्हाला भेटण्याकरता आलो. मला असं वाटलं तुम्ही तर काही सकाळी सकाळी ग्रंथाचं वेदांचं अध्ययन पठण करत बसलेला आहात, तुम्ही तर या ठिकाणी मुलांना खेळत बसवताय. कसले आलाय तुम्ही साधू, कसले आलाय संत? जरा थोड्या वेळ संत कशा असतात, शांत असतात महाराज, लक्षात घ्या. त्यांना राग येत नाही. ना देती ना नामस्मरणा वाचन. हा सांगण्याचा दृष्टांत एवढा की ही पुण्यभूमी आहे महाराज, संतांची भूमी आहे. या ठिकाणी पवित्र अशा पुण्यपावन भूमीमध्ये संत होऊन गेले महाराज. आपली भूमीच
ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र राष्ट्र हे संतांचं राष्ट्र आहे. मला तर कधी कधी असं वाटतं, वर्षभरातून एकदा आमच्या दोघांना म्हणजे उभयंतांना मौली ज्ञानोबांची काय कृपा असेल काय माहिती, पण एका ठिकाणी म्हणजे एका धामाच्या ठिकाणी कीर्तनोकी सेवा करण्याचा योग येतोच बरं का. आपण 1 रुपया भरायचा नाही, फक्त तिथे जाऊन सेवा करायची, निःशुल्क सेवा करायची. आम्ही त्या ठिकाणी मानधन घेत नाही. मागच्या वेळेस रामेश्वरमला सेवा झाली, ह्या वर्षी अयोध्येला सेवा आहे. महाराज कधी कधी असा प्रवास करताना एका ठिकाणी लिहिलं होतं, आपका योग भूमी में सहर्ष स्वागत है, असं लिहिलं होतं बरं का. त्या प्रवासामध्ये मी वाचलं होतं. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये अचानक क्लिक झालं की कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असताना असं लिहिलेलं असतं की आपलं महाराष्ट्र राज्यात स्वागत आहे. याचं उलट जर असं लिहिलं तर आपका संत भूमी में सहर्ष स्वागत आहे, किती छान वाटेल बरोबर नाही. आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. असे कामोपाठक या पुण्य पावन भूमीमध्ये अवताराला आले महाराज. ज्या वेळेस सांगितलं की मी मुलं खेळवतोय तर मी संत नाही, मी साधू नाही, ठीक आहे. ती मुलं घेतली आणि समोर एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं महाराज मुलांना. आता झालो का साधू, आता झालो का मी संत? अरे तू कसला आलाय साधू, कसला आलाय संत? पोटच्या पोरांना तो मारून टाकलं, दुसऱ्याचा जगाचा उद्धार तू काय करणार आहेस? बरं जाऊ देत, नाही ना मी साधू नाही ना संत, ठीक आहे. पण तुम्ही एवढं काशीवरून माझी कीर्ती ऐकून या ठिकाणी आलेला आहात ना, 2 घास तरी खाऊन जावा. काय म्हणतात महाराज, 2 घास तरी खाऊन जावा, घास खाऊन जावा, जेवण करून जावा म्हणता. अरे तू स्वतःची पोरं मारली ना, तुला सुतक पडलं ना. काशीचा विद्वान पण सुतकातला खातो का? आता उपवास जाणं तरी काय ठीक आहे का महाराज? आपल्या घरी कोणी जरी आलं ना महाराज, नाही काही देता आलं, विठ्ठल विठ्ठल काय देतात? तांबडं पाणी आणि 1 गुळाचा खडा द्या, साखर देऊ नका बरं का. साखर शरीराला घातक असते. आपण चहा देतो महाराज, ते आपल्यावर प्रेम आहे म्हणून चहा देत नाही बरं का. हे पाहुणे रावळे आपल्याला मारायला बसलेत महाराज. कसं काय तुम्ही कसं काय? पूर्वीची परंपरा आहे बरं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुणी जरी घरामध्ये आलं तर काय असायचं, गुळ पाणी द्यायचे माणसं. का? गुळ हा शरीराला चांगला असतो महाराज. परंतु चहाने काय होतं, भूक तर मंदावतेच, पण आपली पचनशक्ती आहे ना ती कमी करतं. म्हणजे जिवंतपणे आपल्याला मारल्यासारखं आहे का? मग असं वाटत असेल ना घरात येणारा पाहुणा जगावा, जास्त काळ जगावा असं वाटत असेल ना, त्याच्यावर प्रेम असेल ना, तर चहा बंद करा महाराज. वाटलं तर ब्लॅक टी द्या, कोरा चहा द्या, गुळ पाणी द्या, परंतु चहा पाजू नका महाराज. कानोपाठक म्हणजे 2 तरी घास खाऊन जा. सुटकातलं नाही खात, बरं ठीक आहे सुटकातलं खात नाही, 1 मिनिट थांबा. पोरांना जिवंत केल्यानंतर तर मी जेवण करतो ना, पोरांना जिवंत केलं आता तर मारलं ना, असं काय बोलत? चला रे मुलांनो बाहेर या. एखादा वडील बाहेर दमून बागून आल्यानंतर, शेतातून काम करून आल्यानंतर मुलांना आवाज देतात आणि मुलं कशी लढीवाळपणे बाबांना आपण तोडतात ना महाराज. जसं घरातली मुलं अंगणातून आवाज दिल्यानंतर घरातून बाहेर यावी, तसं संत माणसासारखे दिसत असले तर ते माणसासारखे नसतात महाराज. संत नव्हती जगा माणसाच्या ते आपल्या जवळ होते महाराज, महाराष्ट्रामध्ये होते. परंतु त्या काळच्या समाजाला, त्या काळच्या लोकांना साधू संत काय कळाले का महाराज? त्यांची किंमत काय कळाली का महाराज? जर कळाली असेल तर महाराज गुरुमुखांना काठी मारला असते का? जर गुरुमुखा किती विद्वान आहे, किती अधिकार आहे, त्यांचं महात्म्य किती आहे, तुका झाला असे कळत. आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस कोण आहे? तुकोबर आहेत. आपल्या पायात ज्ञानोबा आहे, महाराज पायात हुकम आहे. तर आपली ही इमारत कधीच ढासू शकत नाही महाराज, लक्षात घ्या. परंतु अशा तुकोबरांना समाजाने त्रास दिला. आजही काय घडतं महाराज? चांगल्या लोकांना त्रासच आहे ना जगामध्ये. तुम्ही सत्तेने वागा, किती वागा, त्या ठिकाणी लोक आपल्याला त्रास द्यायला तयार आहेत महाराज. वाईटाला कोणी त्रास देतं का? वाईटाला काय, वाईटाला कोणीच वाईट म्हणत नाही. तुम्ही चांगल्या मार्गाने जीवन प्रवास करत असाल नाही, त्यांना काय तुम्ही कुठून बघा ना, तुम्ही या ना चांगल्या मार्गावरती, दुसऱ्याला नाव काय ठेवता महाराज? लक्षात घ्या ना, कोणताही प्रवास असू द्या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करा, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. दिवस रात्र एक करावा लागतो महाराज. बरं, रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी वर्षाच्या कीर्तनाला उभा राहणं, आवाज लागतोय की नाही, जागरणाने काय खायचं आणि काय. सगळ्याला फक्त पैसा दिसतो, पैसा महाराज. पैसा असावा ना,
पैसा नीतिमत्तेचा असावा, त्याच्याबद्दल आपण गर्व करू शकू की आपण काय कमवलं. महाराज महाराज म्हणतात तुम्ही पैसा कमवा पण चांगल्या मार्गाने कमवा. जोडून या महाराज जीवन जगत असताना नीतिमत्तेने आपण पैसा कमवला पाहिजे. तो कमवल्यानंतर आपल्याला गर्व वाटावा, स्वाभिमान वाटावा. महाराज हा नरदेह आपल्याला भगवंताने सुंदर असा एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी दिलेला आहे, देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. नाही देवाचं भजन केलं तर हा नरदेह हा जन्म वाया जाईल. महाराज ठीक आहे. डोळे मुख बोलाया, पण या डोळ्यांनी काय पाहावं महाराज आपल्याला कळत नाही. आता दृष्टी पुढे आहे जो मी तुझं पाहे. या दृष्टीने काय पाहायचं असेल तर पांडुरंगाचं मुख पाहावं, भरभरून पाहावं. आपण नको त्या गोष्टी पाहतो. ह्या हातांनी सत्कर्म करावं, दान करावं, धर्म करावं महाराज, पण ह्या हातांनी नको ते कार्य आपल्याकडून होतं, अधर्माचं कार्य होतं. त्यासाठी नरदेह नाही महाराज. जर हे सगळं चांगलं कार्य नाही केलं तर माऊली म्हणतात, महाराज म्हणतात त्या ठिकाणी हा जन्म वाया जाईल. ठीक आहे. हा नरदेह वाया जाण्याच्या अगोदर, हा जन्म वाया जाण्याच्या अगोदर विठ्ठलाचं भजन करू, पण अगोदर आमचं संसार तरी परिपूर्ण होऊ द्या. करिता बरोबरी दुरावती भवाची पुरी भावती. संसार कधीच पूर्ण होत नाही मायबाप. अपूर्णता म्हणजे प्रपंच आणि पूर्णता म्हणजे परमार्थ. पहा ना तुम्ही, गावागावामध्ये मंदिरं असतात, त्या मंदिराचं काम पूर्ण झालं आपण कधी लक्षात घेतो ज्यावेळेस मंदिरावरती कलश स्थापित होतो, कलशारोहण सोहळा झाला की काय होतं, मंदिराचं काम पूर्ण होतं. पण या उलट प्रपंचातील घेतलं तर घराचं काम कधी पूर्ण होतं सांगा ना. आपण किती वर्षापूर्वी घर बांधली, अजून वाटतं का घर परिपूर्ण झालंय? नाही. एक मजला बांधला की दुसरा कधी त्याच्या सळ्या काढलेल्याच असतात, बरोबर आहे का नाही? आता मुलाचं लग्न झालं, समाधान नाही ना महाराज, लगेच पुढचं दुसऱ्या मुलाचं कधी होईल, तर मुलाचं समाधान नाही, मग नातवंड कधी होईल, त्यांचं शिक्षणाचं काय? म्हणजे ह्या राजगाड्यामध्ये या संसारामध्ये आपण वाहून जातो महाराज, देवापासून दूर जातो महाराज. करिता बरोबरी आपल्यासारख्याचं काय घेऊन बसला महाराज, रावण्यासारख्या म्हणून प्रपंच पूर्ण झाला नाही. किती घरं होती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं होती. आपली तरी दगडा माती विटाची असतात महाराज, त्यांची तर
शुद्ध कांचनाची सप्तकोटी घडवली. किती पत्न्या होत्या? 80,000 पत्न्या होत्या. किती होत्या? पुरुष वर्ग 80,000 पत्न्या होत्या म्हणते. आपल्याला एक सांभाळता येणार, एक बरोबर आहे. एक गणेश आपल्याला नाकात दम आलेला आहे. 80,000 पत्न्या होत्या. सामर्थ्यशाली होता, विद्वान होता, ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म आहे. भगवान शिवांचं तांडव स्तोत्र त्यांचं प्रसिद्ध आहे. इतका सामर्थ्यशाली असून देखील सोन्याला सुगंध आणायचा. समुद्राचं पाणी खारं बनवायचं ना, जागे ना, समुद्राचं पाणी गोड बनवायचं महाराज. स्वर्गात जायला शिडी लावायची. ह्या प्रपंचातील इच्छा अपूर्ण राहिल्या महाराज. तुका म्हणे ज्यांची संपदा, त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या महाराज. आपल्या इच्छा अपूर्णच राहणार नाही. तो परिपूर्ण कडे जाणारा प्रपंच नाही महाराज. याची बरोबरी करत बसाल तर तुम्हाला भवसागरामध्ये वाहून जावं लागेल. भवसागर कोणता? पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण पावलं. हा भवसिंधूचा पूर आहे माऊली. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन तैसे ध्यान करा ते स्वीकारी जे चैतन्य नाते. माऊलींची फार गोड ओवी आहे. आपण काही नास्तिकवादी माणसं आपल्याला आढळतात. माणसं म्हणतात की पुनर्जन्म नाही. खरं आहे का महाराज ही गोष्ट? तुमचं काय मत आहे? पुनर्जन्म आहे की नाही? पुनर्जन्म आहे. आपण इतर कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवू न ठेवू, पण माऊलींच्या ओवीवर आपला विश्वास असला पाहिजे. माऊली स्वतः म्हणतात ना, उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, तैसे घटिका यंत्र हे उपजणार आहे, नाशही पावणार आहे. पण नाश जरी पावलं तर पुन्हा ते उगवणार आहे. या ठिकाणी आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती गेला, त्याला मुक्ती प्रदान होत असेल एका कदाचित. परंतु ऐका, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळी. पहा ना, आपला कीर्तनाचा ड्रेस हा वेगळा असतो, बरोबर. झोपण्याचा ड्रेस हा वेगळाच असतो. शेतात काम करण्याचा ड्रेस हा वेगळा असतो. आपण कपडे बदलून बदलून माणसांना भेटतो समाजामध्ये, भेटतो की नाही? आता इथं कोणी आलंय का नाईट पॅन्ट वगैरे टी शर्ट वर आलंय का? कीर्तनाचा सांप्रदायिक वेशभूषाचा ड्रेस वेगळाच आहे महाराज. लक्षात घ्या. एखादं जीर्ण वस्त्र टाकून देऊन आपण नूतन परिधान करतो, तसं हा आत्मा अमर आहे महाराज. नैनम शस्त्राने नैनम दहती, आत्मा अमर आहे. एक दिवस सोडून टाकतो आणि दुसरा देह त्या ठिकाणी स्वीकारत असतो. तसं महाराज गेलेला जीव हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये पुनर्जन्माला येत असतो. ताईंनी केलेलं हे कार्य आहे. आपल्या पती जाण्याच्या नंतरनं प्रथम पुण्यस्मरणाचं काम हे कार्य आहे महाराज. हे पिंडदान आपण केलंच पाहिजे. या ठिकाणी आपण सर्वांनी प्रार्थना करूयात माऊली ज्ञानोबरांच्या चरणी. दादांचं जाणं म्हणजे काय? सूर्य उगवतो आणि मावळतो, याच्यामध्ये विशेष नाही. सूर्य उगवतो आणि मावळतो याच्यामध्ये विशेष नाही. तो मावळणार आहे, मावळल्यानंतर पुन्हा उगवणार आहे. परंतु दादांचं जाणं म्हणजे भर दुपारी सूर्य मावळणार. विठ्ठल या ठिकाणी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते महाराज. इथं गेलेली प्रार्थना मला नाही वाटत की त्या ठिकाणी निष्फळ ठरेल. दादांचा पुनर्जन्म हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये या परिवारामध्ये परत एकदा व्हावा. कारण एवढं काही वय वाटत नाही दादांचं. आपण किती जीवन जगलो याला महत्व नाही महाराज. मी काय म्हणते लक्षपूर्वक ऐका. आपण किती जीवन जगलो याला महत्व नाही, आपण कसं जीवन जगलो याला फार महत्व आहे. दादांचा ऍक्सिडेंट होणं, अपघात होणं फक्त निमित्त मात्र होतं. परंतु काळ जवळ आल्यानंतर न कोणाचं काही चालत नाही. घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे. त्यांची वेळ जवळ आली होती, काळ जवळ आला होता, त्याच्यापुढे कोणाचं काय चालणार आहे माऊली, लक्षात घ्या ना. परंतु ताईंनी मला सांगितलं शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं, पण ऑपरेशन झाल्यानंतर देखील ते चालत होते घरामध्ये. घरामध्ये चालले याच्यामध्ये नवल नाही. आणि सारख्या पुण्यपावन भूमीमध्ये आले त्याच्या अगोदर दोघंही उभयंतांनी त्या ठिकाणी पंढरीची वारी केली असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर आळंदीला आले आणि माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा दादांनी वॉकरवर चालत चालत घातली महाराज. ते किती आयुष्य जगले हे मला नाही माहिती, पण त्यांचा जो शेवटचा काळ होता ना ते आयुष्य जगले ते फार चांगले जगले महाराज. परमार्थासाठी त्यांनी थोडा का वेळ का होईना परंतु
घालवला, व्यतीत केला. महाराज अंतकाळी भगवंताची सेवा केली, भगवंताचं नाव मुखामध्ये आपण धारण केलं तर आपला हा उद्धार हा निश्चित आहे. महाराज दादांनी असंच काही जीवन जगलं. मला असं वाटतं हे परिवारामागे सांगणं आहे, दादांनी परमार्थाची वाट धरली होती महाराज, परंतु काळ आडवा आला, त्याला आपण काय करणार महाराज. पण इथून पुढचं परमार्थिक क्षेत्रातील कार्य त्यांच्या मुलांकडून, त्यांच्या पत्नीकडून, त्यांच्या सुनबाईकडून व्हावं ही माऊलींचरणी मी प्रार्थना करते. आज काही कधी कधी वाईट वाटतं महाराज मला या गोष्टीचं की लेडीज साठी आपण स्त्रियांसाठी काहीच करू शकत नाही, परंतु आनंदी सारख्या पुण्य पावन भूमीमध्ये बरं का आमचे ज्ञानदेव संगीत क्लासेस आहेत. मला असं वाटतं ह्या क्लासेसचं नाव काय माहित कुठून आमच्या बुद्धीमध्ये आलं, परंतु ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवची होतो आमच्या क्लासेसचं नाव आहे. काही कळसाना आपण थोड्या मोठ्यांसाठी, वडीलधाऱ्यांसाठी लहान वयापासून मोठ्यांपर्यंत आमचे महाराज देखील संगीताचे क्लासेस घेतात. पण मला असं वाटतं की आज कीर्तन क्षेत्रामध्ये जसं मी उभं राहिले तसं आपल्याला एक स्वाभिमानाने आपण जीवन जगता येतं, माऊलींची सेवा करता येते. तशीच सेवा प्रत्येक घराघरातील स्त्रियांना करता यावी. नाही कीर्तनकार होता आलं पण कमीत कमी आपल्या लेकरांना तरी संस्कार देता यावं म्हणून आनंदी सारख्या पंचक्रोशीमध्ये पुण्य पावन भूमीमध्ये मी देखील कीर्तनाचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेते. काही इतकं गुणतानाचं त्या ठिकाणी येतात, आठवड्यातून एकदा कीर्तनाचं प्रशिक्षणासाठी येतात. त्यांची तळमळ आहे. मी त्यांना विचारलं हे सगळं कसं झालं, काय झालं, पण ते म्हणले आमच्या परिवारामध्ये अगोदर या क्षेत्रामध्ये कोणी नव्हतं, पण का माहित कोणाच ठाऊक मला असं वाटलं कीर्तन शिकावत आहे. मला विशेष वाटलं महाराज माणसाला सुखामध्ये देवाची आठवण होत नाही, काही दुःखामध्ये आठवण झाली बरं का दादा. दुःखामध्ये जर देवाचा आठवण झाला ना तर दुःख विसरता येत नाही, पण दुःखाची तीव्रता नक्कीच आपल्याला कमी करता येते. कारण सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामामध्ये आहे. या दुःखातून तुम्हाला निरसन व्हावं, ह्या दुःखाची तीव्रता कमी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर ह्या परिवाराने भगवंताचं चिंतन करावं असं मला वाटतं. महाराजांनी दोन्ही प्रमाणात साजेसे दिले. संसारावरती आपण जोपर्यंत शून्य मांडत नाही तोपर्यंत आपण परमार्थात येत नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य हरिभजनी हे ढवळले जग कविला नाग कैकाचा. त्या ठिकाणी संसारातून अलिप्त झालो तर शेवटी उरतो तो परमार्थच असतो महाराज. संसार सुखाचा करणं म्हणजे काय परमार्थ आहे, पण आपण संसाराची बरोबरी करतो महाराज. हा कधीच परिपूर्ण होत नाही. आपल्याला या राजगार्ग्यामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरणं यातच आपल्याला वाहून जावं लागेल. ठीक आहे आम्ही विठ्ठलाचं भजन करू, पण विठ्ठलाला बजायला काय लागेल. महाराज म्हणतात काही लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण. देवाला बजायला दुसरं दिवस काहीच लागत नाही महाराज. पैसा धनसंपत्ती देवाला आवडत नाही. अंतकरणातील फक्त आणि फक्त शुद्ध भाव लागतो. देव भावाचा हाचे दुष्काळ देव कारणे भाव तस्मात न लगे द्यावं फारसे वित्त. वित्त म्हणजे पैसा. देवाला पैसा लागत नाही. भाव कळे काय कळे ना. कारण ह्या कीर्तनाच्या व्यासपीठावर महाराजांची प्रमाण, महाराजांचा दृष्टांत मालेतील दृष्टांत येत असतील तर महाराज समाजाच्या डोक्यावर जातो. अधोगती वाटते महाराज या गोष्टीची, शोकांतिका वाटते. कारण ह्या जीवाला हितच माहिती नाही ना. कीर्तनकाराने 2 तास यावं, 1-2 हसवण्याचे मनोरंजनाचे जोक सांगावे, विनोद सांगावे. महाराजांचं कीर्तन कसं झालं, काही कीर्तन होतं. ताईंचं कीर्तन कसं झालं, नाही जरा बरं होतं. बरं होतं म्हणायला कारण ते खरं होतं ना. विठ्ठल आपल्या कीर्तनाची मर्यादा आहे महाराज संतांच्या घरची. ती मर्यादा ओलांडून आपण कीर्तन नाही केलं पाहिजे. कीर्तनामध्ये विनोद नसावे, फक्त आणि फक्त महाराजांची प्रमाण असावं, नामचिंतन पाहिजे महाराज. जेणे अंतरी ठसावी मूर्ती श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे. कीर्तन एक व्यासपीठ असं आहे ज्या ठिकाणी गांभीर्याने बोललं पाहिजे महाराज. ज्या ठिकाणी एकातरी जण जीवाचा उद्धार त्या ठिकाणी झाला पाहिजे. कीर्तनातील एक वाक्य तुम्ही घ्या महाराज, एक वाक्य, अख्खं कीर्तन सोडून द्या. एक वाक्य घेऊन तुम्ही जर घरी गेला ना महाराज, ते जर मनात आणि आचरणात आणलं ना तर आपलं जीवन सुधारल्याशिवाय राहणार
नाही महाराज इथं फक्त मान डोलावताय. ठीक आहे ताई, आम्ही विठ्ठलाचं भजन करू. ठीक आहे ताई. महाराज मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही दोघं उभयंत बरं का दादा, 2 तास तुम्ही आम्ही कीर्तन करतो इतकं फक्त तुम्ही पाहू नका. इतर वेळेस आम्ही काय करतो हे पण बॅकग्राऊंड तुम्ही पहा, कीर्तनकाराला तारीख देताना बरं का. महाराज 2 तास काय सांगतात याच्यापेक्षा ते बाकीचे तास काय करतात हे तुम्ही पहा. आम्हाला वाटतं की आपल्या नावाने, भगवंताच्या नावाने आमचा उद्धार झाला, आमचं जीवन त्या ठिकाणी सुखकर झालं, मग आपण सुधारलो, मग ह्या जगाला का सुधारू नाही. 1ही रुपया न देता विना मोबदला एक उपक्रम चालू केलेला आहे आमच्या क्लासेसच्या माध्यमातून. ज्यांना कोणाला आवडलं तर नक्की सहभागी व्हा. फक्त आणि फक्त नामजपाची 1 माळ करायची आहे. रामकृष्ण हरी नामस्मरण ग्रुप आहे आमच्या क्लासेसचा, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. फक्त एक मेसेज करायचा आहे, ताई किंवा दादा महाराज आमची 1 नामजपाची माळ झाली आहे. कसं वाटतं तुम्हाला उपक्रम? ते नाम सोपे रामकृष्ण वाटेची सद्गत जपे आधी. आपण दिवसभर किती काम करतो, किती कार्य करतो, किती पाप करतो हे नका बघत बसू. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. मला असं वाटतं की या नामामध्ये उद्धार आहे. आमच्या मुखामध्ये मौली ज्ञानोबांच्या कृपेने नाम येत असेल तर आमच्या बरोबर तुम्ही सर्वांनी येऊन एकदा विठुरायाचं भजन करू. विठ्ठल माझा 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 सर्वांसाठी एकदा टाळ्या म्हणतात. ज्यांनी टाळ्या वाजवलं त्यांच्यासाठी पण टाळ्या म्हणतात. आपला उद्धार त्याच्यामध्ये आहे ना महाराज. इथं नाही टाळी वाजवली नामशब्दामध्ये तर माहित नाही पुढच्या जन्मी कुठे टाळी वाजवली असं महाराज. हे सांगायचं तात्पर्य माझा काय, देवाला विठ्ठलाला भजायला भाव अभिप्रेत आहे महाराज. तुम्हाला पंढरीला जायची, आळंदीला यायची गरज नाही महाराज. तुम्ही जर इथं नामचिंतन केलं ना अंतःकरणापासून तर साक्षात पांडुरंग परमात्मा इथे आल्याशिवाय राहणार नाही. जे ते कीर्तनाची जागा तुम्हाला वाटलं का नाही तुमच्या भाऊ कांद्याचा भाव नाही बरं का. याने तर शेतकरी माणसं आहेत महाराज. भाव म्हटलं की तुम्हाला भाजीपाल्याचा भाव वाटायचा, तो भाव नाही महाराज. अंतःकरणातील शुद्ध भाव बळे तुम्हाला कळतंय म्हणायचं. तुम्ही टाळ्या वाजवताय म्हणून इथं आपला विषय चालला होता.
महाराज म्हणतात देवाला माझा दुसरं काही लागत नाही. मी जे काही सांगतोय ना त्यासाठी मी माझ्या विठ्ठलाची आण घेतो, शपथ घेतो. तुका म्हणे आण तुझी आण वाहिन गा देवराया, बहु आवडती जीवा पासनिया कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडती जीवा पासनिया विठाल विठाला. तुकोबरायला आम्हाला उपदेश करतात. मला उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कसा करावा, याला एक मर्यादा आहे. मर्यादा कोणी मोठा उपदेश करावं इतका सगळं उपदेश नाही बरं का. या अभंगामध्ये तुकोबरा उपदेश करतात. तुकोबरांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता हा तुकोबरांचा परमार्थिक क्षेत्रातील अधिकार आहे. घरामध्ये फुटतं ताट, गळता माठ, तुटकी खाट, परंतु सदैव वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थामध्ये थाट, असे जगद्गुरु तुकोबर आहे. इंद्रायणच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबर आहे. भागवत धर्माच्या ग्रंथाला लागलेलं गोड असं फळ म्हणजे तुकोबर आहे. प्रगल्भ बुद्धिवंतांच्या देखील बुद्धीला न मोगणार थोड म्हणजे तुकोबर आहे. विठ्ठल अधिकार आहे तुकोबरायांचा. सामान्य जनजीवनाला सांगू इच्छिते या ठिकाणी, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही दादांनो, लक्ष द्या इकडं, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही दादांनो, ज्याने कधी हरिपाठ हातामध्ये घेतला नाही, सायंकाळच्या वेळेस लेकरांना घेऊन कधी हरिपाठावरून बोट नाही फिरवलं, कधी माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी हातामध्ये नाही घेतली ना, कधी वारीला जाऊन पंढरपूर दर्शन नाही घेतलं, त्याला भजनी मंडळाची आणि कीर्तनकाराची चुका काढण्याचा अधिकार आलं लक्षात तुमच्या. हा, ज्याने आपलं आयुष्य परमार्थिक क्षेत्रात खर्च केले ना त्याने चुका काढावं ना, आपण मान्य देखील करू, पण कुणी उठावं आणि चुका काढावा, उपदेश करावं, इतका वारकरी संप्रदाय साधा सोपा नाही. मला जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबरांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथेसारखा ग्रंथ नाही, आणि माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत या जगाच्या पाठीवर नाही. महाराज अशा श्रेष्ठ संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आहोत हे आपलं नशीब आणि भाग्य समजावा. अधिकार असावा लागतो ना महाराज. आता उदाहरणार्थ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एखादी गोष्ट बदल झाला दिवसभरातला किंवा उद्या महाराष्ट्र बंद हे सांगितलं, आपण ऐकू ना, जनतेने पालन करू. आता इथं उभं राहिल्यानंतर मी म्हंटल बरं का हो, इथं जमलेले सर्व नातेवाईक आप्तेष्ट वर्ग उद्या महाराष्ट्र बंद आहे, तुम्ही म्हणताल ताई जावा घरी. आता कीर्तनकाराला सांगण्याचा तो अधिकार नाही. लागोनिया पाया विनवित सरळ टाळी बोला. संतांनी आपल्या पाया पडले महाराज. आज कोण कोणाच्या पाया पडतं सांगा ना. प्रत्येकाला अभिमान आहे महाराज. आज लेकराला म्हटलं ना चल ते महाराज आले पाया पड, पळून जाईल महाराज, ते पडणार नाही. बच्चे कहने से नाही बच्चे दिखाने से सीखते हैं माऊली. आपण पाया पडावं, लेकरांना सांगायची आवश्यकता नाही पडणार. आधी आपण पाया पडलं पाहिजे, पण आपल्याला नम्रच होता येत नाही हो. प्रत्येकाला अहंकार आहे, अभिमान आहे मला, लक्षात घ्या. पण संत आपल्या कल्याणासाठी पाया पडतात, हात जोडून सांगतात. परंतु हात जोडून आणि पाया पडून ऐकलं नाही तर महाराज तीक्ष्ण बाण देखील वापरतात, तीक्ष्ण भाषेत उत्तर देतात. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे चिंतनीचे नामाविन मुख सर्पाचे ते बीर जीवा नव्हे काळ. या मुखाने देवाचं नाम चिंतन नाही ना केलं महाराज तर हे मुख नाही, काय आहे, सर्पाचं अर्थात सापाचं बिळ. आता घरी गेला परीक्षण करा, हे मुख आहे का सापाचं बिळ महाराज, लक्षात घ्या. आपला विषय असा चालला होता, हे संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारासाठी अधिकाराने सांगतात, कारण त्यांना जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्राचा अनुभव आहे. जसं संसारिक क्षेत्रामध्ये अनुभव फार महत्वाचा असतो. आता एखाद्या आजीला विचारू, संसारातली एखादी गोष्ट विचारू द्या बरं, आजी अनुभवाने सांगतील ना आपल्याला. परंतु आता कीर्तनकार बाल कीर्तनकार आनंद वाटतो महाराज, व्यासपीठावर त्यांचं कार्य चालू आहे. परंतु बाल कीर्तनकाराने सांगितलं संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिन. परंतु सांगायचं काय, त्या बाल कीर्तन
तीर्थंकरांनी जर संसार दुःखमोळ आहे यावरच कीर्तन केलं तर कसं वाटेल तुम्हाला? त्या लेकराला काय अनुभव आहे हो मला? हा, त्याने ज्ञानेश्वरीची ओळी वाचली, ज्ञानेश्वरीवर चिंतन सांगितलं तर आपण मान्य करू ना, कारण त्याला थोडाफार तरी अनुभव असेल. जसं तुकोबारांनी आपल्याला अनुभवाने सांगितलं, कारण भंडारा डोंगर म्हणू नको, भामचंद्र डोंगर म्हणू नको, प्रत्येक डोंगरावरती जाऊन फक्त दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे फक्त विठ्ठलाचं नामचिंतन घेतलं. त्यांना ज्यावेळेस नामाचा अनुभव आला त्यावेळेस त्यांनी जगाला सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा. प्रत्येक संतांचं उदाहरण घेतलं तर त्यांनी आधी भगवंताचं चिंतन केलेलं आहे. गोरा कुंभार असतील महाराज, काय गोरा कुंभारांचं चरित्र आहे महाराज, तिथं चरित्र सांगायला सप्ताह असायला पाहिजे होता. पण नैमित्तिक कीर्तन म्हणलं की माणूस वेळेच्या बंधनात अडकला जातो. गोरा कुंभारांनी आपलं चिखल तुडवता असताना, ते कार्य करत असताना, आपलं काम करत असताना स्वतःच लेकरू त्या ठिकाणी तुडवलं. चिखल कधी लाल बुंद झाला तरी कळलं नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण देहाते? संभाळी महाराज. इतकं तल्लीन होऊन देवाचं नामचिंतन संतांनी केलं आणि मग जगाला सांगितलं. तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे. मग किती अभंग पाठ केले, किती ओव्या पाठ केल्या दादांनो, त्याला महत्व नाही. तुम्ही आपला ग्रंथ पालता घातला असेल त्याला महत्व नाही, परंतु नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी महाराज वाचावे नाही म्हटले. काय म्हटले? अनुभवावे. जीवनामध्ये अनुभव फार महत्वाचा आहे. आपण जे जे सांगतो ना ते आचरण केलं पाहिजे. महाराज अधिकाराने अनुभवाने आपल्याला हिताचं सांगतात. काय सांगतात अभंगाचं? प्रथम मासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात जन्माला येऊन जर विठ्ठलाचं भजन नाही केलं तर हा जन्म वाया जाईल. वाया महाराज, वाया जाणं काय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. हा सुंदर असा नरदेह किती अमूलाग्र आहे. नरदेहाने दान लागले ते हाती, उत्तम सार उत्तम गती. ह्या जन्मामध्येच उत्तम गती प्राप्त होऊ शकते महाराज, लक्षात घ्या. पण ह्या देहाने देवाचं चिंतन केलं पाहिजे. हा देह कुठं सार्थकी लावावा? मुखी अमृताची नाही देवाची सेवा करता आली तर कमीत कमी संतांची सेवा करा महाराज. संतांच्या सेवेमध्ये जे समाधान आहे, जे सुख आहे, हे इतरत्र कुठं नाही बरं का. कधीतरी पंढरपूरच्या वारीला, आषाढी कार्तीला, आळंदीसारख्या पुण्य पावन भूमीमध्ये येऊन बघा माऊलींच्या प्रस्थानला आणि वारकऱ्यांची सेवा करून बघा. नाही तुम्हाला सुख प्राप्त झालं तर मग म्हणून ते आम्ही ऐकू महाराज. पण एखादा घरचा कार्यक्रम असू द्या महाराज, तुम्ही पाहुण्या रावळ्यांसाठी, नातेवाईकांसाठी किती करा, किती पळा, शिनल्यासारखंच होणार आहे. पाहुण्या रावळ्यांना म्हणजे महिलांचं तर फार अवघड आहे महाराज. आपण त्याला किती पण हजाराची साडी घेऊ द्या, नाही त्याला साडी कधी आवडणारच नाही. त्यांचं मन धरणी करायला जाऊन ना तेवढी माणसं आकडतच राहतात महाराज. कधी ऐकलंय का आपल्या माणसाने आपली पाठ थोपटली, आपल्याला चांगलं म्हणलं नाही? बाहेरची माणसं चांगली म्हणतात का? कारण जिथं पिकतं तिथं पिकत नाही. म्हणून ह्या पाहुण्या रावळ्यांसाठी, नातेवाईकांसाठी काही करत बसू नका महाराज. देवासाठी, संतांसाठी हा देह खर्च करा. संतांचे पायी खर्चावे शरीर सांगत असे कबीर. नाही संतांची सेवा करता आली तर देश सेवा करा मायबा. देश सेवेसारखं पुण्य नाही महाराज. तरुण वर्गांनी खऱ्या अर्थाने इतरत्र कुठं भटकत राहण्यापेक्षा मला असं वाटतं कुठंतरी चांगलं धर्म कार्य करावं, जे माझ्या शंभूराजांनी केलं. ज्यावेळेस छावा चित्रपट आला त्यावेळेस आपण सर्वजण हिंदू जागे झालो. काय फक्त संभाजी महाराजांचं बलिदान डोक्यात घेऊन पेटवून उठलो महाराज. संभाजी राजांनी जे काही कार्य पाठीमागं केलं ते कुठं तुम्ही विसरत चालले महाराज? लक्षात घ्या. बलिदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं प्रत्येक हिंदू धर्माचं कर्तव्य आहे, बांधवाचं कर्तव्य आहे. आज तरुण वयामध्येच माझ्या राजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, स्वराज्य निर्माण केलं महाराज. कुठं धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभूराजे. आणि आज आपल्या घरातला तरुण काय करतोय महाराज? व्यसनाधीन होऊन त्या ठिकाणी आईवडिलांना शिव्या देत फिरतोय महाराज. लक्षात घ्या. आपली मुलं जर वाईट वळणावर जात असतील ना तर त्यात त्यांचा दोष नाही महाराज, त्या मायपित्यांचा दोष आहे. कारण जशी आई तशी कन्या घडत असते, जसा बाप असतो तशी मुलं घडत असतात महाराज. सुशील मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन संपन्न. आईच्या पुण्याने मुलगा सुशील आणि संपन्न होतो. ज्ञानोबा तुकोबराय कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभूराजे कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. त्यासाठी कुशी पवित्र लागतो. आज आळंदीसारख्या पुण्य पावन भूमीमध्ये सुवर्ण बिंबाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा रुक्मिणी साहेबांनी घातल्या. म्हणून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांसारखे
संत त्यांच्या पोटी जन्माला आले. माझे 108 प्रदक्षिणा घाला बरं तिथं येऊन. महिला वर्ग काय म्हणते, मी सुवर्ण पिंपळाला 108च प्रदक्षिणा घाला, नाही पायाची आग झाली तर मला सांगा, कारण मी पण घातली. लक्षात घ्या, जसं होईल तसा परमार्थ आपण केला पाहिजे. मला त्रास होईल परमार्थामध्ये, परंतु आमच्या वडिलांचं एक वाक्य आठवतं. हा बरोबर, आमच्या वडिलांचं हे वाक्य आहे महाराज. काय म्हणले बाबा तुम्ही? हा, गुण हमखास म्हणते. हा, होईल त्रास थोडा, पण काही गुण हमखास. आमच्या वडील पण असंच म्हणतात, थोडा त्रास आपण सहन केला पाहिजे. आता पहा ना, एवढं ऊन आहे, ही झाडं उभाच आहेत ना महाराज, कशासाठी? नंतर पाऊस येईल, थोडा तरी थेंब आपल्यावरती पडेल, आपण पुन्हा एकदा बरं. आशेनेच उभे आहेत ना. जसं आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतच राहील, पण आपण ह्या उन्हामध्ये, ह्या दुःखामध्ये आपण उभा राहायचं खंबीरपणे. एकदा तरी तो पाऊस वर्षाव आपल्यावरती होईल आणि पुन्हा एकदा आपण खंबीरपणे उभा राहू. फक्त आशा मावळी नाही पाहिजे महाराज, अपेक्षा धरली पाहिजे मनामध्ये. लक्षात द्या, या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की गती कधी प्राप्त होईल, ज्यावेळेस हा देव देश धर्म संतांसाठी हा देह आपण खर्च करू. नाही संतांची सेवा करता आली तर मायपित्यांची सेवा करा महाराज. कारण भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरामध्ये अवतार घेऊ शकत नाही, जन्म घेऊ शकत नाही, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडिलांना त्या ठिकाणी यावं लागलं. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच, नाही देवाची सेवा करता आली तर आई वडिलांची सेवा करा. देव आणि आई बाप वेगवेगळे नाहीत महाराज, तेच आपले विठ्ठल आणि रुक्माई आहेत. ज्या पुंडलिक रायांना आपण 28 युग झाली विटेवरती उभा राहिलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपण पाहतो, ती ताकद जर कोणाची असेल तर ती भक्त पुंडलिक रायांची आहे. त्यांनी फार काही केलं नाही, भजन पूजन दिवस नामभजन तर नाही केलं. काय केलं? फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा केली. त्या सामर्थ्याच्या बळावरती आपलं परब्रह्म 28 युग झालं, आजही विटेवर उभा आहे महाराज. प्रत्येकाने ठरवायचं आपण काय केलं पाहिजे. अरे कसं दूर असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणीला आपण सकाळी उठल्यानंतर ना मोबाईल घेऊन मेसेज करतो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, नाश्ता केला का? जोपर्यंत त्या मैत्रिणीचा रिटर्न मेसेज येत नाही तोपर्यंत तो मोबाईलच बघत असतो महाराज. परंतु जिवंत असणाऱ्या घरातल्या आई बाबांना विचारायला वेळ नाही. आई तू जेवलीस का? मी बाहेर चाललोय बर का. बाबा तुम्ही कधी आले कामावरून? काम भरून पाणी देऊ का? असं विचारायला तरुण पिढीला आज मुलांना वेळ राहिला नाही दादा. खूप दूरच्या मित्रमैत्रिणींना मेसेज करतात महाराज. मित्र असावा ना, कोण म्हणतं मित्र नसावा महाराज? पण कसा मित्र असावा? कवी कलशांसारखा मित्र असावा. अरे धर्मासाठी जगता तर येतं, पण धर्मासाठी मरता नाही येत महाराज. ज्या शंभू राजांनी ज्या दिवशी प्राण सोडले त्याच दिवशी कवी कलशांनी प्राण सोडले महाराज. ज्या ज्या यातना शंभू राजांना दिल्या त्या काही यातना मित्रासाठी, धर्मासाठी कवी कलशांनी सहन केलं महाराज. असा मित्र जीवनामध्ये प्रत्येकाचा असावा महाराज. लक्षात घ्या, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत बापाची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. बाप गेल्यानंतर ना, बापाचं छंद निघून गेल्यानंतर ना, बापाच्या जबाबदाऱ्या ज्यावेळेस आपल्यावरती पडतात ना, त्यावेळेस बाप काय आहे ते आपल्याला कळतं महाराज. आई ग असं आपण कधी म्हणतो, एखादी ठेस लागू द्या लगेच आपल्याला आई ग आठवतं. परंतु भला मोठा साप दिसू द्या बरं, किंवा दुपारच्या वेळेस आपण प्रवास करत असताना भीषण असा अपघात होऊ द्या, आपण काय म्हणतो, बापरे केवढा मोठा अपघात झालाय. का? मोठ्या संकटाच्या वेळेस तुम्हाला बाप आठवतो का? अरे संतांनी देखील म्हणावं, लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवयाची जाती परी लाभावी न प्रीती. कुठलाही लाभ मनामध्ये न धरता नितांत निस्वार्थीपणे प्रेम करते ती आई तुम्हाला आणि संतांना आठवते. परंतु कठोर हृदयाचा बाप आपल्याला का आठवत नाही? का संतांना देखील वाटलं नाही बापाविषयी लिहावं? का कवीला देखील वाटलं नाही की बापाविषयी दोन तरी कवीच्या त्या ठिकाणी कवितेच्या ओळी कराव्या, लिहाव्या? नाही आठवत महाराज बाप. आई खूप भूक लागली आहे का मला? आईने पळत पळत जावं स्वयंपाकघरातून, जेवणाचं सुंदर असं पाची पक्वान्नाचं ताट आणून आपल्याला द्यावं आणि घास आपल्या मुखामध्ये भरावा. दोन घास भरवणारी आई आपल्याला दिसते हो महाराज डोळ्यासमोर, पण त्या दोन घासासाठी
रात्रीचा दिवस करणारा बाप आपल्या लक्षातच येत नाही फाटका बनियान परिधान करतो, मुलगी चप्पल घालतो पायामध्ये, पण माझ्या लेकराने 3000चा बूट घालून गावामध्ये 4 व्हीलर गाडीमध्ये यावं ही इच्छा मनामध्ये व्यक्त करणारा कोण असतो? कठोर हृदयाचा बाप असतो महाराज. त्याची माया, त्याचं प्रेम आपल्याला दिसत नाही, पण तो आपल्यावर प्रेम करत नाही का महाराज? अरे एखादी मुलगी जर सासरी जाते तर लोक गडगडाट म्हणतात महाराज ती जाताना, पण बाप सायंकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस झोपताना उशीमध्ये डोकं गाडून दरदरार होतो का? तर माझी आज मुलगी मला सोडून त्या ठिकाणी नांदायला गेली महाराज, तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला मी जपलं होतं. अरे स्वतः घाण राहील महाराज, किती गरीब बाप असू द्या हो, परंतु आपल्या मुलीच्या लग्नामध्ये ती जी काही इच्छा आहे ना, तिला काय घ्यायचं असेल ना, तरी ती गोष्ट ती परिपूर्णत्वाकडे नेईल. तिची इच्छा पुरवणारा तो बाप असतो महाराज. ती बापाची राजकुमारी असते महाराज, राजकुमारी, किती पण गरीब बाप असू द्या. ताई तुला हे घ्यायचं का ग? ठीक आहे तू घे. दिवाळीच्या सणाला कुणी जरी आपली वाट नाही ना पाहिली तर आपला बाप आपली वाट पाहतो महाराज. काय स्वतः त्या ठिकाणी झिजल महाराज मायबाप, स्वतः झिजून त्या ठिकाणी कुटुंबासाठी दिवस रात्र एक करतो तो बाप असतो महाराज. बाप वडील प्रत्येकाला होता येतं हो माऊली. काय म्हणते मी? वडील प्रत्येकाला होता येतं, पण बाप प्रत्येकाला होता येत नाही. तुम्हाला बाप आणि वडील याच्यात काय फरक आहे? ऐका ना महाराज, बाप कोणाला म्हणावं? जो मुलगा तरुण वयामध्ये चित्रपटाची तिकीट ब्लॅकने काढतो, ब्लॅकने, परंतु त्याला मुलगा झाल्यानंतर त्याच्या कॉलेजसाठी, त्याच्या ऍडमिशनसाठी ज्या वेळेस रांगेमध्ये उभा राहतो ना महाराज, त्याचा तेव्हा बाप झालेला असतो बरं का. त्याचा त्यावेळेस बाप झालेला असतो. तरुण वयामध्ये रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत घरी न येणारा तो तरुण मुलगा ज्या वेळेस त्याचा बाप होतो ना, त्यावेळेस 7लाच घरी आलेला असतो. का? माझं पोरगं वाट बघतंय ना. झोपताना कसंही झोपायचं महाराज, काही भानच राहायचं नाही. परंतु ज्यावेळेस त्याला मुलगा होतो ना, तर रात्री 12 वाजता दचकून जागा होतो का? लेकराच्या पोटावर पाय पडेल म्हणून. त्यावेळेस त्याचा बाप झालेला असतो महाराज, बाप झालेला असतो. शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराजजी आमचे धनी शंभूराजे आपल्यावरती नाराज आहे. का राजे साहेब? काय नाही म्हणाले. शंभूराजे म्हणतात की मला तुमचं म्हणजे मला वडिलांचं प्रेमच मिळालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज गोड उत्तर देतात महाराणी येसूबाईंना, राणे साहेब तुमच्या पतींना जाऊन सांगा, राजांना सांगा, शंभूबाईंना जाऊन सांगा की बापाचं प्रेम करण्यासाठी आधी बापच व्हावं लागतं. बापाचं प्रेम करण्यासाठी बापच व्हावं लागतं, म्हणून बाप समजण्यासाठी अंतःकरणामध्ये बाप जिवंत व्हावा लागतो महाराज. स्वतः दिसतो कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडत असतो महाराज, लक्षात घ्या. बापाचं छत्र ज्यावेळेस डोक्यावरून निघून जातं ना, त्यावेळेस कळतं की अरे बाप काय आहे. जीवनामध्ये 2 गोष्टींना मायबाप तुम्ही घाबरा, एक म्हणजे बाप आणि दुसरं म्हणजे पाप. याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगून जाईल. जो पापाला घाबरला ना, काय म्हणते, जो पापाला घाबरला ना त्याचा परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जो बापाला घाबरला ना त्याचा प्रपंच चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाल्यानंतर न मुलगी ज्यावेळेस सासरी जाते किंवा एखाद्या मुलाचं लग्न होऊ द्या महाराज, आपण मंडपामध्ये असणारे जे काही नातेवाईक असतील, आप्तेष्ट वर्ग असतील, त्यांचं आपण दर्शन घेतो. पण ते दर्शन घेण्याच्या अगोदर आपण आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतो, बरोबर आहे की नाही? देवाचं संतांचं दर्शन घेण्याच्या नंतर कोणाचं दर्शन घेतलं जातं? आई वडिलांचं दर्शन घेतलं जातं. परंतु यदा कदाचित कोणाच्या तरी जीवनामध्ये दुर्भाग्याने बाप जिवंतच नसेल त्या लग्नामध्ये, तर त्या लेकराच्या जीवावरती काय प्रसंग असेल जरा तुम्ही विचार करू शकता महाराज.
जिवंत बाप आपल्या मस्तकावर हात ठेवून शुभाशीर्वाद देऊन आला की तुमचा संसार सुखाचा हो. दुसरं काय आपल्याला लढण्याचं बळ जर कोण देत असेल तर खंबीर करणारा तो बाप असतो. कारण बाप हा घराचा पाया असतो. बापाचं छत्र नाहीच झालं तर पाया घासायला तर इमारत कधी घासायला सांगता येत नाही. माऊली जर असं कधीच कुणाच्या आयुष्यामध्ये प्रसंग येऊ नये की त्यांच्या मुला मुलीच्या जीवनामध्ये त्याच्या लग्नामध्ये बाप नसावा. अरे मुलगी माहेरला जाताना तिने बापाच्या लावलेल्या फोटोकडे पाहावं आणि बेसार रडावं. बाबा तुम्ही आम्हाला सोडून कुठे गेले? तुम्ही आज आमच्या लग्नामध्ये नाहीत. आमच्या उभयंतांना या ठिकाणी वधूवरांना तुम्ही आशीर्वाद द्यायला नाही. डगडगल्या डोळ्याने ती लेकरू ती मुलगी त्या ठिकाणी फोटोकडे बघून फक्त काय मागू शकते त्या बाबांना? काय मागू शकते त्या वडिलांना? पदर बघून एवढंच मिळेल की बाबा आम्हाला सोडून कुठे गेला तुम्ही महाराज? लक्षात घ्या आईबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची कदर करा महाराज. या परिवारातील बाप जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्या दादांचं लग्न झालं त्या दादांना काय वाटलं असेल की आज माझे वडील या जगामध्ये जिवंत नाहीत मला आशीर्वाद द्यायला. त्यांनी ह्या फोटोमध्ये पाहावं त्यांच्या डोळ्यामध्ये पाहावं. काय म्हणत असतील ते वडील की माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकराचं लग्न झालं नाही. महाराज तरुण वयामध्ये लेकरांना सोडून जाणं तर बापाचं अंतःकरण देखील काय म्हणत असेल हो. लक्ष द्या महाराज. 2 तासामध्ये सांगण्यासारखा बाप नाही महाराज. 2 तासामध्ये सांगण्यासारखा बाप नाही. 2 मिनिटांमध्ये त्याचा गुणगान गाण्यासारखा बाप नाही महाराज. त्या घरातला फक्त बापच गेलेला नाही महाराज. आमच्या ताईंचे पती देखील गेलेले आहेत महाराज. पती जाण्याचे दुःख कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये बरं का. कोणत्याच स्त्रीच्या वाट्याला येऊ नये महाराज. आज आपल्यासोबत सर्व काही असेल सर्व नातेगोते असतील संपत्ती असेल बक्कळ पण आपला पती आपल्याला सोडून जात असेल ना यासारखा दुसरं कोणतंच दुःख जीवनामध्ये स्त्रीच्या नसेल. कोणतंच. ती कोणत्या परिस्थितीला सामोरं जाईल सांगा ना महाराज. कोणत्या परिस्थितीला? आज समाज पाहिला. आज आपण म्हणतो समाज सुधारला नाही महाराज. समाजाच्या नजरा अजून सुधारलेल्या नाही. समाजाचा दृष्टिकोन समाजाची दृष्टी आज बदललेली नाही. मी तुम्हाला सांगून जाईन दादा दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकतं. काय म्हणते मी? आवाज येत नाही मला. दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकतं पण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकत नाही. एखाद्याने ठरवलं ना आपल्याकडे वाईटच नजरेने पाहायचं तर त्याची नजर त्याची दृष्टी आपण बदलू शकत नाही. एखादा पुरुष एका बाईशिवाय जगू शकतो पण एक बाई एक स्त्री एका पुरुषाशिवाय जगू शकत नाही महाराज. लक्षात घ्या. अरे आपल्याकडं 10 तोळे सोनं असू द्या महाराज. 10,000ची साडी असू द्या घरामध्ये कपाट भरलेला असू द्या एखाद्याचं लग्न कार्य जवळ आलेलं असू द्या परंतु एखाद्याचं पती गेलेली स्त्री 10,000ची साडी घालून जाईल का लग्नामध्ये? तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? 10 तोळे सोनं घरामध्ये आहे त्यातला एक तरी नेकलेस घालून जाऊ शकते का? नाही जाऊ शकत माऊली. खरं दागिना जर कोण असेल तर तो आपला दागिना स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार जर काय असेल तर तो म्हणजे पती असतो बरं का. पती असतो. कारण भला हो बुरा हो मेरा पती मेरा देवता हो. पती हा परमेश्वर असतो माऊली. पण परमेश्वर दारू पीत असतो बरं का. काय झालं मग तिला? पती हा दारू पीत नसतो. ज्या आई वडिलांनी ग्राहकाच्या खोडाप्रमाणे जपलं मुलीला आणि मुलगी तुमच्या स्वाधीन केली तुमची जबाबदारी आहे त्या मुलीला कसं सांभाळ करायचं. एक पत्नी म्हणून महाराज तिला कशी प्रेम आणि माया द्यायची. तुम्ही 10 तोळे सोनं तिला नका देऊ एक साडी नका देऊ तुम्ही सणाला पण तिला फक्त प्रेम द्या जीवनामध्ये ती तुमच्या बरोबर सुखाने संसार करेल महाराज. असा हा सुखाचा संसार चालू असताना ताईंच्या परिवारामध्ये हा काळ कुठून आला महाराज आणि ह्या काळाने कशी मोडी घातली दादांवरती सांगता येत नाही महाराज. पहिले चित्रपट फार सुंदर होते महाराज. चिमणी बाथरूम ह्या चित्रपटातील सुंदर असं गाणं तुम्ही कधीतरी ऐकलं असेल महाराज. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत घडवलं सार होता सोन्याचा संसार. ताईंच्या संसाराबद्दल मी फक्त एवढंच म्हणेल की हा सुखाचा संसार आज माहिती नाही
नियतीने कसा हा घाला घातला आणि आज ही बाग करपून गेल्यासारखं वाटतं दादांच्या गाण्याने महाराज. परंतु आज या ठिकाणी दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्ञानदान असेल, काहींनी सांगितलं हरिपाठ घेऊन या, आम्ही हरिपाठ घेऊन आलो असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, इतर कोणत्याही प्रकारचं दान असेल, आज आपण गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण हे जर दान करत असेल ना तर ते दान वाया जात नाही बरं का. आपण गेलेल्या व्यक्तीने आयुष्यभर केलेलं पुण्य आणि गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ केलेलं, नातेवाईकांनी केलेलं वर्षभराचं पुण्य, त्या पुण्याची आणि ह्या पुण्याची मिळून केलेली बेरीज म्हणजे प्रथम पुण्य महाराज. गेल्यानंतर ना एखादी व्यक्ती गेल्यानंतर ना पिंडदान करायची काय गरज आहे, भुके नाही अन्न आणि गेल्यानंतर पिंडदान असं म्हणणारे काही लोक आहेत समाजामध्ये. महाराज आपण पिंडदान करतो याच्यामध्ये काय नवल आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान केलं महाराज. पिंड पदावर दिल्या आपुल्या करी आमचे झाले आधे झाले गयामर्दन फिटले पितरांचे ऋण. आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावरती देवाचं, देशाचं, संतांचं, समाजाचं, आई वडिलांचं ऋण असतं महाराज. आणि या ऋणांतून उतराई होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी आपण एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पुण्यस्मरणार्थ आपण हे विधी केले पाहिजेत महाराज. हे सांगायची गरज काय आहे येणाऱ्या पिढीला. वर्षाद का करावं, तर्पण शास्त्र काय सांगतं, 10वा विधी का करावा. 10वा हा विधी आहे, 13वा आणि वर्षाद हे शास्त्र आहे महाराज. विधी मागं पुढे करता येतात पण शास्त्र बदलत नाही, कारण ते नैमित्तिक कर्म आहे. एखाद्याला विचारलं ना बाबा तुम्ही का वर्षाद केलं, काय नाही म्हटले आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचं केलं म्हणून. बस एवढंच उत्तर आहे का तुमच्याकडं. बरं परंपरेने आलं म्हणून वर्षाद तुम्ही करताय, पण शास्त्राचा पुरावा काय. जीवन जगत असताना प्रत्येक जीवावरती 16 संस्कार व्हायला पाहिजेत. काय म्हणते मी, 16 संस्कार, कारण धर्मशास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. परंतु जीवावरती प्रत्येक जीवावर 16 ते 16 संस्कार होत नाही. त्यातले 3 प्रमुख संस्कार होतात. कोणते. पहिला नामकरण संस्कार, दुसरा शुभमंगल सावधान विवाह संस्कार आणि तिसरा आणि शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. ह्या 3 संस्कार हे प्रमुख संस्कार मानले जातात. 16 मधून 3 गेले, राहिले किती, 13 राहिले, म्हणून करावा लागतो 13वा. जीव खडा एका कोऱ्या वस्त्रामध्ये बांधला जातो आणि त्या खड्यावरती ज्योतीच्या साक्षीने राहिलेले 13 संस्कार होतात, म्हणून करावा लागतो 13वा. 13व्या दिवशी तो जीव नातेवाईकांतून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. प्रवास करत असताना महाराज त्या ठिकाणी वैखरी नावाची नदी लागते महाराज. त्याच्यामध्ये अनेक 28 प्रकारचे नरक त्याच्यातून वाहतात असं भागवत ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि ती नदी पार करून जात असताना महाराज भयंकर यातना होतात. ती नदी पार करत असताना आपल्याला मदत करणारी जी गाय असते तिला कामधेनू नावाची गाय म्हणतात. पण ती गाय इतर कोणाला मदत करत नाही बरं का. अशा व्यक्तीला मदत करते जिने जीवनामध्ये एकतरी गोदान केलेलं आहे. गायीचं दान करणं ते देखील पुण्यदान आहे बरं का, लक्षात घ्या. जिने जीवनामध्ये एकतरी दान केलेलं आहे, गोदान दिलेलं आहे, त्याला ती मदत करत असते. आता हा प्रवास जो चालू असतो ना महाराज, तो प्रवास करत करत 100 दिवस जातात बरं का. आणि नंतर ना वरती चित्रगुप्त नावाचा वकील आपली केस लढवत असतो. कोण असतो, वरती पण वकील आहे बरं का, लक्षात घ्या. इथं पण वकील आहे पण वरती काही एवढा पैसा खात नाही, एवढाच फरक आहे. चित्रगुप्त नावाचा वकील फक्त आपले दिनक्रम, आपण जे काही पाप पुण्य कर्म केलेलं आहे एवढंच पाहत असतो. म्हणून तो निकाल लावता लावता हे 100 दिवस जातात. 265 दिवस आणि हे 100 किती झाले, 365 दिवस. वर्षाचे दिवस किती, 365. हा बरोबर आहे, 365 दिवस. म्हणून वर्षाच्या शेवटी जो निकाल लागला जातो तो आजचा दिवस म्हणजे वर्षाद किंवा प्रथम पुण्यस्मरण. म्हणून कीर्तन, भजन, पूजन का करायचं, कारण हे विधी करत असताना ब्राह्मणांच्या मुखातून निघणारं वाक्य त्यांच्या पाठीमागे आपल्याला म्हणता येत नाही. बरं ते बोट ठरलेले असतात. तर पण शास्त्र करत असताना असं करा, तसं करा, हे करा, ते आपल्या डोक्यावरच असतं. पण ह्या गडबडीत आपण आधीच दुःखामध्ये असतो आणि ते करत असताना आपल्याला
दोष लागतात, दोष. ह्या दोषाचं निरसन जर करणार काय असेल तर ते फक्त आणि फक्त नामसंकीर्तन आहे. म्हणून या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन असेल, नाही कीर्तन करता आलं प्रवचन करा, नाहीच प्रवचन करण्याचे ऐपत तर कमीत कमी भजन तरी करून तुम्ही फुलं टाका. कारण सगळ्या दोषांचं निरसन करणार जर काय असेल तर ते भगवंताचं गोड असं नाम आहे. ते तुम्ही गोड नाम भगवंताचं तुम्ही घ्या, विठ्ठलाचं नामचिंतन घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. विठ्ठलच का? ही म्हणजे निदाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णुदेव. या तीनही देवांचं एकत्रितकरण म्हणजे विठ्ठल. आपुला तर एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा बोलावा, पहावा, करावा, बोलावा. नाही इकडे विठ्ठल नाही म्हणत, मग मीच मला सांगते यांचं प्रमाण. बोलावा मोबाईल, बोला करावा मोबाईल, पहावा मोबाईल. किती वाजलेत मोबाईल मध्ये? असं मोबाईल पहा ना दादांनो. कोण म्हणत नाही मोबाईल हा चांगलाच आहे, कारण जे काही आधुनिक टेक्नॉलॉजी आपल्या भारतामध्ये येते, प्रत्येक टेक्नॉलॉजीचं काही ना काहीतरी महत्व आहे, बरोबर. वारकरी संप्रदायाने सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ गाथा हे ऍप्स निर्माण केलेले आहेत. ते ऍप्स मोबाईल मध्ये डाउनलोड करा. सकाळी उठल्यानंतर माऊलींच्या 2 ओव्या, तुकोबारांच्या गाथीतील 2च अभंग वाचा, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण मोबाईल मध्ये आपल्याला युट्यूबला जाऊन कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, देशात काय घडलंय, तर देशाचं नको बघू, आपल्या जीवनात काय घडतंय ते बघा. लक्षात घ्या, आधी आपण सुधारलो, आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं तर नक्कीच देश सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वारंवारच सांगतो, असे संत महात्मे त्या ठिकाणी आपल्याला सांगत राहतात, हिताचं सांगत राहतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही म्हटलं तर याच्यात आमचं काही जाणार नाही. पिंगळा प्रकरणामध्ये नाथबाबा गोड वर्णन करतात. अर्थाने हे पिंगळा प्रकरण इतकं गोड आहे ना बाबा. सप्तामध्ये वारकरी संप्रदायाची संस्थेतले विद्यार्थी असावेत, आमचे पवन दादा असावे, महाराजांचा तर आमचा काही विषयच नाही. महाराज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं हा पिंगळा करतो. खूप गोड वातावरण होतं महाराज. वरश्राद्धाच्या कीर्तनामध्ये आपल्याला हे करता येत नाही. पण हे पिंगळा प्रकरण हे तर का सांगायचं? एक दिवस तो काळ येईल आणि नाथबाबा काय म्हणतात, बांधून घेऊन जाईल महाराज. आपल्याला वाटतं का बांधून घेऊन जावं? बांधल्याशिवाय तर नेता येत नाही ना, मन काय हलवताय. लक्षात घ्या, फक्त सरते शेवटी जीवनामध्ये तुम्हाला नाही रामनामाचं महत्व कळलं तरी राम नाम सत्य हे एवढंच शेवटी येणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा विठोबा रूपा भजन करू. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा. एकदा विठ्ठलाचं नामचिंतन करू. काय काय भजन करा सर्वांनी. एकदा सर्व श्रोते मंडळासाठी आपण टाळ्या वाजवू बरं का, जोरात. वा वा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या आधी आपण विठ्ठलाचं भजन करू. नाही भजलं तर हा जन्म वाया जाईल महाराज, कारण हा संसार कधीच परिपूर्ण होत नाही. दादा फुलं वाटून घेतली तरी चालेल. एखादी गोष्ट घेऊया की, थांबा की एक प्रसंग सांगतो लक्षपूर्वक ऐका.
वेळ झालेली आहे. जाता जाता एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतील. उन्हाळ्यानंतर जो ऋतू येतो त्याचं नाव आहे पावसाळा. पावसाळ्याचे दिवस होते महाराज. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला पाणी आलं होतं, बऱ्यापैकी पाणी आल्यामुळं आता आपण सर्वजण शेतकरी आहात, तुम्ही बोलत चला बरं का. आता 2 तास आम्ही बोललो, तुम्ही सहकार्य करा. नोहे हा एकट्याचा म्हणून मिळविला का जमविला. आमच्या कैवल्याचे सगळे प्रमाण पाठ आहेत बरं का, लक्षात घ्या. असं दादा, पावसाळ्याचे दिवस होते, पेरणी बहुतांश चालू झालेली होती आणि त्या ठिकाणी एक मित्र होता महाराज. आंब्याच्या झाडाखाली डोक्याला हात लावून बसला. त्याचा मित्र आला दुसरा, म्हणलं का रे डोक्याला हात लावून बसला, पेरणी नाही का करून घ्यायची, थोडा पाऊस पडलाय सगळ्यांच्या पेरण्या झाल्या बघ. अरे म्हणले पेरणी करून घ्यायला बैलच नाहीत ना माझ्याकडं, एवढंच आहे ना फक्त कारण. असू दे, 3 दिवसाच्या वायद्यावरती मी तुला काय करतो, बैल देतो. म्हटलं तू पेरणी करून घे, ठीक आहे म्हणलं. मग हा बैल घेऊन त्या ठिकाणी घरी गेला. घरी गेल्यानंतर पहिला दिवस उजडला. पहिल्या दिवशी त्याने काय केलं, बैलांना त्या ठिकाणी गोट्यामध्ये बांधलं होतं. बैलांना न्याळच राहिला, माळ बघतच राहिलाय. त्याला लक्षात आलं बैलांचे शिंगले वाकडे झाले. म्हणजे वा, नदीला पाणी आलंय, पहिली गोष्ट त्यांना स्वच्छ धुवून घ्यावं. हा नदीवर गेला आणि दिवसभर बैलांना स्वच्छ धुतच बसला. आला, पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी बैलांचे ती शिंग साळे, दुसराही दिवस त्या ठिकाणी गेला. तिसऱ्या दिवशी त्याला वाटलं माझा मित्र फक्त स्वतःच्याच पोटाचा विचार करतो म्हणले. त्या बैलाला, ह्या बैलाची काय किंमत नाही कोणाच ठाऊक. ज्याच्यावरती आपण पोट भागवतो, आपलं पोट चालतं, त्याला तर कमीत कमी सांभाळलं पाहिजे ना. पण काही समाजाची जातच अशी आहे ना महाराज, कृतज्ञाची जात आहे. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा बरं का. जो उपकाराची जाणीव ठेवतो तो कृतज्ञ. बघा अशी स्वतःच वाट करतात, दुसऱ्याची पण वाट लावल्याशिवाय असं विठ्ठल. आता आपण इथं म्हणलं ना दादा साऊंड सर्व्हिस, तुमचं लय अवघड आहे बरं का. आम्ही म्हणणार दादा आवाज वाढवा ना, खाली बसले म्हणा नाही शेजारी त्रास आवाज कमी कर. इथंच फक्त आवाज कमी करायला सांगतात आणि अशी जातात ती. त्यांना कोणी बंधन आणत नाही, त्यांना कोणी अडवत नाही बरं का. मला सुरक्षा यंत्रणा पण अवघड आहे. महाराजांचीच गाडी आवडवून जाते, काढा ते पासून काढा गाडी तरी. आणि ह्यांच्या त्या नळ्या बिळ्या काढून ध्वनी प्रदूषण होतं, त्याला कोणी नाही अडवत महाराज. काय दुनिया आहे महाराज, ही कलियुगच आहे. असं ते म्हणाला आपल्या मित्राला तर काय बैलांचं घेणं देणं पडलं नाही, पोटपार खपाळे निघाले मारले. आता डोंगराच्या किनारी हिरवा चारा आलेला आहे, तिकडे बैलांना चारा येतो. त्या ठिकाणी दिवसभर करत चारतच बसला महाराज बैलांना. तिसराही दिवस निघून गेला. बैलांची किती मुदत होती ठरलेली, 3 दिवसाची. आला की तो मित्र, म्हणलं झाले का रे पेरणी. कशाचा म्हणले पेरणी, काय म्हणले तुझी बैल एवढे खराब झाले. मग काय केलं तू इतके दिवस, 3 दिवस काय ना म्हणलं. पहिल्या दिवशी नदीवर घेऊन गेलो, स्वच्छ धुतलं. दुसऱ्या दिवशी शिंग जरा वाकडी झाली, ती थोडीशी साळली आणि जरा तब्येत खराब झाली म्हणून थोडस चारून आणा म्हणून राहू दे ना 1 दिवस. एका दिवसात मी तुला काय सांगितलं होतं, 3 दिवसाच्या मुदतीवर मी तुला बैल देतो, तू तुझी पेरणी करून घे. या ठिकाणी दृष्टांत समजावले, सिद्धांताकडे या. सांगायचं तात्पर्य माझा एवढा आहे, त्याने 3 दिवसाच्या मुदतीवर बैल दिली होती. तरी बैलाची शिंग साळली असती काय किंवा न साळली असती काय, त्याने पेरणी करून घ्यायला पाहिजे होती. म्हणा ना जोरात म्हणा, होती. त्याने चारा चारला असता काय किंवा न चारला असता काय, पेरणी करून घ्यायला पाहिजे. बैल धुतली असती काय किंवा न धुतली असती काय, पेरणी करून घ्यायला पाहिजे होती. कसं संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर संसारातील एखादी गोष्ट घेतली काय किंवा न घेतली काय फरक पडणार नाही. परंतु जन्माला आल्यानंतर देवाचं भजन करणं हे प्रमुख कर्तव्य आहे. विठ्ठल
जगे एक भावाची कारण तुका मनी आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वाहावसी. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा या ठिकाणी घेतला होता. मी काय फार मोठे कीर्तनकार ज्ञानोबरायांनी अधिकार त्या ठिकाणी आपला निर्माण केला. आपण कोणत्या जातीत कुळात आणि कोणत्या ह्या ठिकाणी जन्माला आलो हे महत्वाचं नसतं. आपला धर्म आपला जन्म धर्मासाठी कुठेतरी कारणे लागतोय याच्यामध्ये फार मोठी धन्यता आहे मला. आपण ज्ञानोबरांचा सेवक म्हणून त्या ठिकाणी गेलो ना मंदिरामध्ये, ज्ञानोबरा कुठं आपल्याला नेऊन ठेवते सांगता येत नाही मला. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनच दिनेले ते तजे माझे उरले आई गप्प. झालेली सेवा मौली मावळ ज्ञानोबरांच्या चरणी माहिती समर्पित करते. या ठिकाणी साकोरे परिवाराने ताईंनी कीर्तनोपी सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला दिला. समस्त परिवाराच्या आप्तेष्ट वर्गाचे मनस्वी आभार मानते. सेवेमध्ये उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायनाचार्य, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, सर्व आप्तेष्ट वर्ग, संसार देणारे दादा, शूटिंग करणारे दादा, विनेकरी ताई असतील सर्वांचे मनस्वी आभार. एकदा या ठिकाणी नामगजरामध्ये पुष्पवृष्टी होईल. या ठिकाणी अभंग म्हणून करायचं. अभंग बस